कमाल का रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल काफी तेजी के साथ पूरा करते हैं रोहा ग्रामीण के ये सभी खिलाड़ी। रोहा कोलाड धावीर एसोसिएशन का आज ये पूरी तरीके से मुकाबले हम देख रहे हैं और कहीं ना कहीं छाप छूटी है, कई बल्लेबाजों ने गेंदबाजों को परेशान किया है। इस बार कमाल का पावर पैक शॉट, एक ऑफ साइड पर एक ऑन साइड पर कैच, हालांकि ड्रॉप जरूर हुआ था फॉरवर्ड लॉन्ग ऑफ पर, लेकिन अच्छी मैं कहूंगा कोशिश खिलाड़ी द्वारा, काफी दूर थे इस कैच से और फिर भी कैच को ट्राई किया। दोस्तों जिंदगी में प्रयास करना बहुत ही जरूरी है। सचिन तेंदुलकर एक दिवसीय मुकाबला 18 तारीख को खेले, लेकिन 76 मुकाबलों के बाद उन्होंने शतक जड़ा, तो प्रयास 78 बार उन्होंने किया। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट, बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, अंदरूनी किनारा जरूर लगा और गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में जाती हुई। पहली ही ओवर है और पहला ही ये मुकाबला है आज के दिन का। कल का अगर देखें तो सुबह 10 बजे मुकाबले शुरू हैं, एक कोहरा सा छाया हुआ था और टेस्ट क्रिकेट का जो माहौल है वो मुझे नजर आया। हालांकि हमारी यही इच्छा होती है कि कहीं ना कहीं लेदर्स क्रिकेट को हम कवर करें, लेकिन इस बार कवर पॉइंट पर कैच और पहले विकेट का पतन होता हुआ राधा कृष्ण गौलवाड़ी टीम का। डीजे पहली गेंद पर ताबड़तोड़ एक छक्का जड़ने के बाद ऐसा लग रहा था कि गेंदबाजों को अब कठिन सवाल पूछे जाएंगे, लेकिन अच्छी वापसी करते हुए गेंदबाज भावेश, जिन्होंने एक सफलता उनके हाथ लगी, एक छक्का जरूर खाया लेकिन कमाल की वापसी भी की है। अंतिम जो 5 गेंदें हैं उसमें मात्र 3 ही रन उन्होंने खर्च किए और एक सफलता उनके हाथ लगी। आउट होने वाले बल्लेबाज सागर सावंत, जो कि कवर्स पॉइंट पर आउट हुए, शॉट दायरे के अंदर ही खिलाड़ी तैनात था। सागर सावंत ने 1 रन बनाए। ओमकार मेहतर एक छक्के के साथ 8 रनों पर खेल रहे हैं और अभी आए हैं अभी बेहतर, उनको अब बेहतर खेलना होगा क्योंकि एक ही ओवर हुआ है। हालांकि सम्मिश्र ओवर रहा, विकेट गिरा है, 9 रन भी आते हुए पावर प्ले के इस पहले ओवर में। पावर प्ले का पहला ओवर अब समाप्त होता हुआ, दायरे के बाहर अब 5 खिलाड़ी, एक स्क्वायर लेग, एक वाइडिश मिड विकेट, एक मिड विकेट, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक शॉर्ट कवर, एक दायरे के अंदर फर्स्ट स्लिप, एक शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है, लेकिन वो जहां पर तैनात है उसे हम लेग स्लिप भी कह सकते हैं। और आई थिंक मंदार बामुगड़े स्क्वायर लेग के अंपायर, फर्स्ट लुक मेंस वेयर के ओनर हैं और उनके माध्यम से क्वालिफाई होने वाली टीमों को और प्लेयर ऑफ द डे के खिलाड़ी को टी शर्ट्स प्रदान किए जाएंगे। अब पारी की दूसरी ओर लेकर एक अनुभवी ऐसे गेंदबाज सतीश जाधव, 15-20 सालों का अनुभव है और उस अनुभव को झोंक कर बाप्पा मोरिया घाटाव इस टीम के लिए वो कुछ ना कुछ अलग करने की कोशिश के साथ अब उतरेंगे। दाहिने हाथ से ओवर द विकेट और सामने बल्लेबाज ओमकार। पहली गेंद लेग ब्रेक, कदमों के ऊपर का आक्रमण था, हालांकि फ्लिक का प्रयास किया था, बैकफुट पर गए थे। फ्लिक जब भी आप लगाते हैं तो आप सीधे खड़े रहते हैं और उसे फ्लिक कहते हैं, लेकिन ये तो अंदर की तरफ गई थी गेंद, फिर भी फ्लिक का इस्तेमाल टेनिस क्रिकेट में। ओ ये देखिए डांसिंग डाउन द ट्रैक, गेंद के पीछे गए, गेंद का इंतजार किया, हालांकि काफी बाहर निकले थे, फिर भी इस गेंद को स्वीपर कवर पर मारने की कोशिश की और उसमें सफल भी हुए, दोहरा रन पूरा करते हुए ओमकार। पहली गेंद ओवर पिच, दूसरी गेंद ललचाया था, शॉर्ट पिच डाली थी, आगे निकलकर खेले थे, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद का पीछा किया और दायरे के बाहर इसे मारने में कामयाबी पाई। ये फुल टॉस और जहां पना तोहफा कबूल करो, फुल टॉस को गलती को अब माफी नहीं और यहां पर 6 रन ओमकार के बल्ले से। दीजिए 17 पर टोटल आता हुआ, ये फिर से फुल टॉस, ये गलती करो गलतियां करो, ये आज के दिन का लंबा अट्ठा। ओमकार बेहतर मेहतर अब बेहतर खेलते हुए 3 छक्के उनके इस इनिंग में। डीजे
सतीश यादव अनुभव का इस्तेमाल कर रहे हैं। पहली गेंद काफी बढ़िया उन्होंने डाली, लेकिन उसके बाद धाबा बोल दिया ओमकार ने और लगातार 2 शानदार छक्के जड़े हैं और इस सिक्सर के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 23 रन 23 ऑन बोर्ड। ये भी फुल टॉस थी, अगर आगे निकल आते तो फुल टॉस ही बनती, लेकिन ये यॉर्कर बनी। ड्राइव किया था ऑन साइड पर, कारपेट को चीरती हुई गेंद लॉन्ग ऑन पर, फॉरवर्ड लॉन्ग ऑन पर उसे फील्ड किया गया और सिंगल। सचिन की तरह बल्लेबाजी हो रही है कहीं ना कहीं, अब जो कि अभी बेहतर आए हैं वो अब स्ट्राइकर एंड पर। अपने बाएं हाथ को पट्टी लगाकर वो खेल रहे हैं, दोनों ही हाथों में आई थिंक पट्टी है। एक अलग स्टांस के साथ खेल रहे हैं बल्लेबाज। अभी शॉटम पुल मिड विकेट पर, वाह, मैदान पर फुटबॉल। हालांकि कैच नहीं ले पाए, लेकिन 2 रन तो जरूर बचाए। फील्डर का नाम भावेश। और शॉर्ट पिच गेंद थी, उसे शॉटम पुल किया था मिड विकेट पर, खिलाड़ी तैनात था, कैच होगा या नहीं, लेकिन भावेश ने समय सूचकता के साथ 2 रन बचाए और इस 2 रन के साथ इस दूसरे ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे सोनार सिद्ध धाटाव करंडक 2021 और 2 ओवर के खेल के बाद 1 विकेट के नुकसान पर राधाकृष्ण गोलवाड़ी पहुंची है। 13 रन प्रति ओवर 26 रन। डीजे पहले ओवर में आए थे 9 रन, लेकिन कहीं ना कहीं दूसरे ओवर में कमाल की बल्लेबाजी ओमकार की, 2 धाकड़ सिक्सर उसमें शामिल थे और पग बाधा या पद चिन्ह पर जिस तरह से कोई भी खिलाड़ी चलता है वैसे ही अब बल्लेबाजी ओमकार और अभी बेहतर की मेहतर है, लेकिन वो बेहतर खेल रहे हैं। पारी की तीसरी ओवर लेकर सुयोग देवकर बाएं हाथ से राउंड विकेट। पहली गेंद पटकी हुई, उसे हायाम पुल करना चाहते थे, हालांकि जिसे हम परफ्यूम डिलीवरी भी कह सकते हैं, थोड़ी सी बाउंसी गेंद थी, नाक के बगल से निकलकर कीपर के हाथों में। सुयोग की पहली गेंद डॉट, लेफ्ट आर्म राउंड विकेट। ये धीमी गति की गेंद है, ये वाइड होगी ही नहीं। अंपायर सिद्धांत मोरे हैं, अनुभव है उनके पास, पता है कि जो दाहिने और बाएं हाथ के गेंदबाज है उनकी गेंदें कहां पर निकल रही हैं। बाएं हाथ के गेंदबाज की गेंदें बाहर की तरफ निकलती हुई, ये भी गेंद बाहर की तरफ निकले एक नेचुरल एंगल के साथ। अब वापसी करते हुए सुयोग देवकर अपने जो एंगल मिल रहा है उसके अंदर ही गेंदें कर रहे हैं, हालांकि कुछ ज्यादा करने की कोशिश नहीं कर रहे हैं, गेंद को सही टिप्पे पर लगा रहे हैं और इसीलिए लगातार 3 गेंदें यहां पर बिंदी फेंकी गई हैं सुयोग के द्वारा। लेकिन स्ट्राइकर एंड पर ओमकार, ये घूमकर नटराज स्टाइल फाइन लेग के दायरे के ऊपर से गेंद डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। डीजे धन्यवाद। इसके बाद होने वाला मुकाबला गुंजन 11 बनाम विरजोली। गुंजन 11 बनाम विरजोली, आप तैयार रहिए। जैसे ही चौथा ओवर खत्म होता है, इनिंग खत्म होती है, आपको टॉस के लिए आना है। ये इनसाइड आउट खेलने का प्रयास, लेकिन कैच होने की संभावना और थोड़ा सा बैकवर्ड पॉइंट पर यहां पर सतीश ने इस कैच को, केतन ने इस कैच को अंजाम दिया और एक सेट बल्लेबाज ओमकार सुयोग देवकर की एक अच्छी गेंद का शिकार बने। डीजे पहले आउट होने वाले बल्लेबाज थे जो कि 3 रनों पर आउट हुए सागर साहब, 1 रन पर आउट हुए सागर। ओमकार बेहतर ने 21 रन जोड़े थे, 27 रन जोड़े, मात्र 13 गेंदों का उन्होंने सामना किया। और अब इनैट नंबर 4 आते हुए तेज गेंद, स्विच हिट का प्रयास,
कोई रन नहीं इस ओवर में। हालांकि एक चौका जरूर खाया, लेकिन मात्र 4 रन देकर एक सफल ओवर की समाप्ति सुयोग देवकर द्वारा। और अब 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। राधा कृष्ण गौलवाड़ी टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई 2 विकेटों के नुकसान पर पहुंची है 30 रनों पर। डीजे थैंक यू डीजे। आज सिद्धांत कुल 72 ओवर हमें खिलाने हैं, ये भी ध्यान में रखिए आप। थोड़ा सा गेम को थोड़ा स्पीड अप हम पहले से करते हैं तो हम अंतिम मुकाबला 4 ओवर का खिला सकते हैं। 72 ओवर आज पूरे दिन में फेंके जाने बाकी हैं, ये ध्यान में रखिए। पारी की अब चौथी ओवर स्लॉग ओवर लेकर अंतिम ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर प्रसाद बामुगड़े, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज ऋषिकेश वालेकर। पहली गेंद ऑन ड्राइव, टाइमिंग अच्छा नहीं, अंदरूनी किनारा लगा, गेंद जाती हुई दायरे के बाहर। वहां पर तेजी के साथ डीप मिड विकेट के खिलाड़ी आते हुए और फॉरवर्ड मिड विकेट पर इस गेंद को फील्ड किया, सिंगल आया और सिंगल के साथ स्कोर अब भी 31 ऑन बोर्ड। 2 विकेटों के नुकसान पर आखिरी ओवर है। कहीं ना कहीं थोड़ा सा अलग एक्शन है प्रसाद बामुगड़े का, थोड़े से रुककर गेंदबाजी करते हैं। अभी मेहतर जो कि अपने निजी 2 के योगदान पर खेल रहे हैं, धीरे धीरे प्रसाद बामुगड़े आइकॉन खिलाड़ी हैं तो उनको आइकॉन की तरह ही वो खेल दिखाने का प्रयास जरूर करेंगे। छोटी गेंद खोटी गेंद हमेशा हम कहते हैं, इस सब पिच पर छोटी गेंदें मुमकिन ही नहीं है, लेकिन कहीं ना कहीं गेंद रुकती हुई ऐसा लग रहा था कि 4 रन मिलेंगे ही मिलेंगे, लेकिन भाग्य का साथ मिलता हुआ बाप्पा मोरिया धाटाव के गेंदबाजों के पक्ष में। और 2 रन पूरे करते हुए 2 रन के साथ स्कोर 33 ऑन बोर्ड। हार्दिक पांड्या का जर्सी नंबर 333 भी खेलते थे। हमारे क्रिस गेल 999 का भी जर्सी वही पहनते थे, यूनिवर्सल बॉस। लेकिन कोई बाएं हाथ का खिलाड़ी प्रभावित ही नहीं कर पाए इस पूरे प्रतियोगिता में, जिसे हम क्रिस गेल कह सके। फिर से छोटी गेंद, लेकिन ये 6 रन रोकना नामुमकिन। फाइन लेग के ऊपर से लंबा 6। डीजे कमाल का शॉट। 2 शॉट्स हमने देखे प्रसाद बामुगड़े की गेंदबाजी, कहीं ना कहीं छोटी लेंथ तो वो कर रहे हैं और उसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज अभी मेहतर अपने निजी 10 के योगदान पर खेल रहे हैं और इस 6 के साथ स्कोर 39 रन। दायरे के अंदर 4 खिलाड़ी हमें नजर आते हुए। मंदार बामुगड़े स्क्वायर लेग के अंपायर और सिद्धांत मोरे बॉलर एंड के अंपायर। शॉर्ट पिच गेंद हवा में खेलने की गलती, पीछे फील्डर तैनात और ये कैच ड्रॉप। ये कैच पकड़ो और मैच को भी आप पकड़ो, कैच को पकड़ना होगा। दूसरा सिंगल ही रन पूरा करते हुए हो चाले साल। छोटी गेंदों का भरपूर फायदा उठा रहे हैं, कहीं ना कहीं क्षेत्र रक्षकों का भी साथ मिलना बहुत ही जरूरी है। बाप्पा मोरिया धाटाव को बाप्पा तभी आपको प्रसाद देंगे जब अच्छे फील्ड करेंगे आप। फिर से छोटी गेंद, लेकिन रनआउट भी मिलेगा, रन नहीं आएगा। पहली गेंद जब बाउंसी है उसके बाद आप नो बॉल दिया जा सकता है, ये ध्यान में रखिए आप। अभी आपकी रीच के बाहर गेंद उनके सर के ऊपर से गुजरती है तभी वाइड दिया जाएगा पहला। कहीं ना कहीं सभी को लगता है कि जो गेंद कंधे के ऊपर से गुजरती है
उसे वाइड दिया जा सकता है, लेकिन ऐसा होता नहीं है बतौर। अब आखिरी गेंद का खेल शेष और स्कोर बोर्ड पर लगे हैं रन 40 रन 40 ऑन बोर्ड। अच्छी शुरुआत पाई थी, 17 रन आए थे, लेकिन कमाल का ओवर सुयोग का मात्र 4 ही रन दिए, ब्रेक लगाया राधा कृष्ण गौलवाड़ी के इस खिलाड़ियों को। आखिरी गेंद का खेल शेष इस इनिंग का। सामने अभी मेहता, छक्का जड़ेंगे, चौका जड़ेंगे या अट्ठा, या विकेट चटकाते हैं आइकॉन प्लेयर प्रसाद बामुगड़े। प्रसाद ने इस ओवर में एक छक्का खाया है और उन्होंने कल कुल अगर हम देखें तो 10 रन खर्च किए हैं। ये वाइड, 11 रन उनके खाते में आते हुए आखिरी गेंद का खेल अब भी शेष है। इसके बाद गुंजन 11 और विरजोली टीम आई है क्या, तो हमें इशारा करिए टॉस के लिए आइए। गुंजन 11 और विरजोली टॉस के लिए आइए। रुपेश रटाटे आज कहीं नजर नहीं आ रहे हैं। हाँ? वाह, ये ऊंची गई है और दूर भी। गेंद के पीछे जाइए, गेंद उठाकर लाइए। खराब गेंदबाजी प्रसाद द्वारा। आखिरी गेंद पर कमाल का अभी का शॉट और खुद को और बेहतर साबित करते हुए 6 रनों के साथ स्कोर पहुंचाए 47 पर। और 48 की जरूरत अब बल्लेबाजी करने के लिए उतरने वाली टीम बाप्पा मोरिया धाटाव को। डीजे थैंक यू डीजे। चलिए फील्डिंग सेटअप जल्दी सजाइए प्लीज। और हमें पूरे दिन 9 मुकाबले खिलाने हैं और सभी मुकाबले 4-4 ओवर के रहेंगे, यानी कि 8 ओवर एक मैच में होंगे। ऐसे 9 मुकाबले खिलाने हैं और 68 ओवर का खेल बाकी है दोस्तों, ये ध्यान में रखिए आप। धन्यवाद डीजे। तर जाऊया मैदानाकडे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंचं सोनार सिद्ध करंडक चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत। पहिला सामना आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला सामना राधाकृष्ण गौलवाडी
प्रशांत लोखंडे स्ट्राईकला असेल ना, स्ट्राईकला प्रसाद बामुगडे आणि गोलंदाज प्रजेश च्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. 24 चेंडू आणि 48 धावा इथे बनवायचे आहेत. सरासरीचा आपण विचार केला तर पर ओव्हर मध्ये इथे 12 धावा बनवायचे आहेत. सोप्या आहेत परंतु अवघड सुद्धा असणार आहे. आणि काल जर आपण पाहिले तर 23, 30 आणि 35 धावा प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिले होते, परंतु आज पुन्हा एकदा खेळपट्टीने मला वाटते साथ दिली फलंदाजी करण्यास सांगायला. पण ते पाहूया या सामन्यामध्ये मात्र बाजी कोण मारेल. प्रदेशचा पहिला चेंडू असेल प्रशांतसाठी. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय तर फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते आणि चेंडू जातोय 1, 2, 3 अँड 4 4 धाव्यांसाठी. मी शेवटचा आणि अंतिम पुकार देतोय. गुंजन 11 कोलाड आणि विरजोली वारंवार पुकार दिला जाणार नाहीये मित्रांनो. तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. याच्यानंतर मी कॉल करणार नाहीये. नंतर जर शतक जर कमी केलं तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः राहाल. आम्ही वारंवार पुकार देत आहोत. विरजोली आणि गुंजन 11 कोलाड. तर पुन्हा एकदा प्रजेश आणि पुन्हा एकदा आपण पाहताय तर डीप फॉरवर्ड मध्ये चेंडू येते. चेंडू ट्रॅव्हल होते. अनिरुद्ध तिथं आहे. एक धाव तर मात्र इथं पूर्ण केली जाते आणि एक ची धाव दुहेरी मध्ये कन्वर्ट केली जाते. प्रशांत आणि प्रसाद हे दोन फलंदाज आहेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या दोन्ही वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 6 धावा. 48 धावांचा इथे पाठलाग केला जातोय. प्रशांत लोखंडे एक मोठं नाव, एक मोठा खेळाडू, एक हुशार आणि एक चपल फलंदाज मी म्हणेन ते प्रशांत लोखंडे आणि त्याला साथ देतोय प्रसाद बांबोगडे. परंतु तेवढाच हुशार गोलंदाज आहे. तर विरजोली संघाचा कर्णधार आलेला आहे. त्याला गुंजन 11 कोलाड आणि पुन्हा एकदा आपण पाहतो रिव्हर्सचा अटेम्प्ट मात्र इथं फसला जातोय. रिव्हर्स म्हटलं तर दो धाई तलवार, बनी तो बनी अब्दुल गनी, बंदी तो बंदी नाही तर बर्बादी असं सुद्धा म्हटलं जाते. परंतु इथे आपण पाहिलं डॉट चेंडू जाते. कोणती धाव संख्या नाहीये. धाव संख्या स्थिर आहे ती मात्र बिन बाद. आपण पाहिले तर बाप्पा मोर्या मित्रमंडळ दाटवे संघाची 6 धावा इथे झालेत. 48 धावांचा इथे पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा प्रजेश मात्र सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू स्क्वेअरच्या दिशेने सीधा ट्रॅव्हल होते आणि मात्र मिळतील तब्बल इथे 4 धावा. तर 4च्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 10. आता मात्र उरले ते 20 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे फक्त आणि फक्त 38 धावा. राधाकृष्ण गोलवाडी या संघाला नक्की थोडंसं आपण पाहतो एक अचूक टप्प्याची गोलंदाजी, खेचून गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा आपण पाहतोय तर जर काय प्रशांत असत जर चालला तर ही मॅच सहजपणे घेऊन जाईल. पुणे तर प्रजेश आपल्या शतकांमधील 5वा चेंडू घेऊन इथे सज्ज होते. प्रशांत 2 चौकाच्या सहाय्याने खेळतोय आणि पुन्हा एक हलकीची संधी आणि त्या संधी सोना आणि प्रशांतची खेळी मात्र इथे समाप्त. डीजेला संधी. गुंजन 11 कोलाड आपल्या समोरच्या संघाचा कर्णधार विरजोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मित्रा विनंती असेल कारण गेल्या 3 दिवसांमध्ये सर्व कर्णधार असतील सर्व खेळाडूंनी आम्हाला खूप सारे सहकार्य केलं आहे. आज आम्हाला सुद्धा तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की आपण वेळेमध्ये याल, टॉच करून घ्याल आणि पुरेपूर या मॅचचा आनंद सुद्धा घ्याल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. गुंजन 11 कोलाड याला विनंती असेल वारंवार पुकार द्या, लावू नका मित्रांनो. लाईव्ह कव्हरेज चालू आहे. विनंती असेल तर या ओव्हर मधील शेवटची अंतिम चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय प्रजेश याला मात्र पहिली सफलता हाताला लागते आणि प्रशांत ज्याने आपलं अकाउंट 4 या धावसंख्येने ओपन केलं होतं. प्रशांतने जर आपण पाहिलं तर 5 चेंडू सामना केला आणि इथे मात्र 10 धावा त्यांनी बनवल्यात. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये येते नॉन स्ट्राईकला. प्रजेशचा शेवटचा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सीधा सरळ होतोय बॅकवर्ड क्षेत्रामधून चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धाव्यांसाठी.
आणि धावसंख्या होती ती मात्र एक गडी बाद बाप्पा मोरया मित्रमंडळ धाटव या संघाची मात्र एक गडी बाद 14 अशी धावसंख्या झालेली आहे. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 33 धावांची 34 धावांची इथे गरज आहे. 18 चेंडू आणि 34 धावा इथे बनवायचे आहेत. सरासरीचा आपण विचार केला तर 11.3 च्या आसपास इथे धावा बनवायचे आहेत. तर पाहायचं आहे काय रणनीती असेल, काय कमबॅक असेल ते म्हणजे गोलंदाजी करणार सांगायचं. कारण आपण पाहतो एक लढाई आहे, मोठा संघर्ष आहे आणि एक मोठी स्पर्धा आपण पाहिजे तर सोनार सिद्ध चषक करंड चषक 2021 या स्पर्धेचं आज शेवटचा आणि अंतिम दिवस. आज जर आपण पाहिलं तर कोलाड असोसिएशन या असोसिएशन मधील 4 संघ असणार आहेत आणि धावीर असोसिएशन यातील 4 संघ असणार आहेत. असं 8 बलद संघाने आपण पाहतो इथे आपला प्रवेश घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिला सामना जिथे राधाकृष्ण गोलवाड या संघाने तब्बल 47 धावा बनवले आहेत. 48 धावांचा इथे पाठलाग केला जातोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर बाप्पा मोरया मित्रमंडळ धाटव या संघाने एक गडी बाद मात्र एक गडी गमून इथे 14 धावा बनवल्यात. भावेश मात्र स्ट्राईकला आहे आणि प्रसाद नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाज मात्र येतोय सौजन्य येते गोलंदाजासाठी. पाहायचंय खूप सारे आता जर या ओव्हर मध्ये जर कमबॅक तर सौजन्य चांगले अचूक टप्प्याचे 6 चेंडू फेकावे लागतील. कारण आता जर आपण मोमेंटम पाहिलं तर पूर्णपणे आहे तर बाप्पा मोरया मित्रमंडळ या संघाच्या बाजूने. परंतु पाहायचंय क्रिकेट मधलं तर अनिश्चित केलं आहे. 18 चेंडू आणि 34 धावा इथे बनवायचे आहेत. गुंजन 11 कोलाड संघाचा कर्णधार आलाय का तर टच करून घ्या. विरजुली संघाचा कर्णधार सुद्धा आलेला आहे. तर दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया, विरजुली आणि गुंजन. त्याच दरम्यान चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मधून ट्रॅव्हल होते. भावेशने मारला फटका. पाहायचा किती धावा असणार तिथे. या फटक्यावर मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 16 धावा इथे झालेल्या आहेत. 17 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. काल आपण पाहिजे खेळपट्टीने रूप धारण केलं होतं. गोलंदाजांना चांगली साथ दिली होती या खेळपट्टीने. परंतु आज असं वाटतंय की फलंदाजांना साथ दिली जाते, त्याच्यामुळे खेळपट्टी सुद्धा आज रंग बदलते. तर पुन्हा एकदा सौजन्य आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि चेंडू सरळ जाणार मात्र 4 धावेंसाठी. विरजुली संघाचा कर्णधार आपण फक्त इथे हजर लावून गेलोत का. समोरचा संघ आला टच करून घ्या. धन्यवाद. दोन्ही संघाच्या संघ नायकांना शुभेच्छा असणार आहेत. गुंजन 11 कोलाड आपण पाहते अनिकेत देशमाने आणि त्याचप्रमाणे विरजुली संघाचा कर्णधार या दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. तर पुन्हा एकदा सौजन्य मात्र इथे सज्ज होते. त्याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कोर मध्ये चेंडू सरळ ट्रायल होते. तोपर्यंत आपण पाहतो इथे 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील प्रशांत आणि भावेच्या माध्यमातून आणि तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. हा ना आणि मात्र इथे खराब फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळतोय आणि तब्बल मात्र इथे मिळतील त्या धाटव संघाला 3 धावा. धावसंख्या 3 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 23 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 25 धावांची गरज आहे. ती बाप्पा मोरया मित्रमंडळ धाटव या संघाला एक फलंदाज प्रशांत लोखंडे बाद झाल्यानंतर आपण पाहते मिळतील या धावा गोला करतात दोन फलंदाज. परंतु पाहायचं आहे आता मात्र थोडस दबाव आणि प्रेशर असेल. टच आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहते तर चेंडू इथून निसटतोय आणि चेंडू सरळ जाते सीमारेषा बाहेर 4 धाब्यांसाठी. कमॉन डीजे. तर धन्यवाद डीजे. आपण पाहतो बॅटची काढा घेऊन चेंडू आपण पाहतो फर्स्ट स्लिप मधून निसटला आणि सरळ गेला तो सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी. 4 धावा मिळतील आपण पाहतो प्रसादला. 4 धावा मिळतील संघाला. धावसंख्या होती मात्र आपण पाहतो 27 धावा इथे झालेल्या आहेत. येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी मात्र 21 धावांची इथे गरज आहे. तर या ओव्हर मधील अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. तर आतापर्यंत आपण पाहतो सौजन्याने आपण पाहतो 13 धावा इथे खर्च केलेले आहेत. एक थोडस मी म्हणेन महागडे शतक आहे. जर हे 2 चेंडू जर अचूक टप्प्याचा मारा सटीक गोलंदाजी जर केली तर पुन्हा या मॅचचं चित्र बदलेल.
पूर्णपणे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एक चोरटी धाव इथे घेतली जाते आणि पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळते. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा मिळतील प्रसाद आणि प्रसादच्या संघाला. धावसंख्या दोन्ही वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 29 धावा इथे झालेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. सौजन्य आपण पाहते दुसरे शतक घेऊन आलेला आहे. खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु आपण पाहते प्रसाद आणि भावेश यांनी मात्र थोडंसं त्यांच्यावर स्वप्नावर पाणी फिरवलेलं आहे. असं वाटतं की या ओव्हर मध्ये 8 ते 10 धावा येतील, परंतु आपण पाहते तर आतापर्यंत इथे जमा केलं त्या तब्बल 15 धावा. आणि पुन्हा एकदा आपण पाहते डीप फॉरवर्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि चेंडू सरळ अनिरुद्धकडे येते. जोपर्यंत चेंडू फेक होणार तोपर्यंत मात्र इथे 2 धावा पूर्ण करून आपण पाहते दुसरे शतक इथे समाप्त होते. 12 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर आपण पाहते संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 धावा इथे झालेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 31 धावा जमवलेल्या आहेत. 15.5 च्या धावा जमवल्या गेल्या, त्यामध्ये बाप्पा मोरिया मित्रमंडळ धाटाव या संघाकडून. आता मात्र उरले ते 12 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे तब्बल 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धावा. 17 धावा 12 चेंडू शिल्लक. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पहिल्या फेरीमधला पहिला सामना राधाकृष्ण गौलवाडी या संघाने तब्बल 2 गडी गमवून 47 धावा बनवल्या होत्या आणि बाप्पा मोरिया मित्रमंडळ धाटाव या संघ मात्र इथे पाठलाग करतोय. आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 1 गडी बाद 31 अशी धावसंख्या झालेली आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची इथे गरज आहे. प्रसाद आपण पाहिलं तर 12 या धावसंख्येवर खेळतोय, 4 चेंडूवर सामना करतोय आणि भावेश जर आपण पाहिला तर 3 चेंडूवर सामना करतोय आणि 9 या धावसंख्येवर खेळतोय. आणि गोलंदाज येतोय अभि मेहतर. कर्णधार आहे. खूप कर्णधार असला तर खूप सारी मेहनत घ्यावी लागेल, कारण या ओव्हर मध्ये जर काही 2 किंवा 3 धावा दिल्या आणि या 2 फलंदाज आपल्या जाळ्यामध्ये फसवलं तर या मॅचचं चित्र बदलेल. अन्यथा ही मॅच प्रसाद आणि भावेश सहजपणे आपल्या खिशात घेऊन जातील असं समीकरण तर आपल्याला दिसतोय. पण पाहूया या 6 चेंडूचा खेळ काय असेल. पुन्हा आपण पाहते हलक्या हाताने जरूर कडून चेंडू जाते फर्स्ट स्लिप मध्ये. थर्ड स्लिप मध्ये चेंडू जाते. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 नी वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 32 धावा इथे झालेल्या आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. याच्यानंतर होणारा सामना गुंजन 11 कोलाड विरुद्ध विरजुली. नाणेफेकीचा कौल गुंजन 11 कोलाड संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर पाहायचं आहे काय निर्णय असेल त्यांचा, फलंदाजी की गोलंदाजी घेणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आपले 11 खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे. गुंजन 11 कोलाड आणि विरजोली त्याचबरोबर चेंडू आपण पाहते तर पॉइंट मधून ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि मात्र इथे मिळतील तब्बल 2 धावा. धावसंख्या इथे दोन्ही वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 34 धावा इथे झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. गुंजन 11 कोलाड आपले 11 खेळाडू आणि त्याच्यामध्ये 4 आयकॉन अशी आपली लिस्ट द्यायची आहे. आणि विरजोली आपण सुद्धा आपली लिस्ट पाठवायची आहे. मित्रांनो, मॅच चालू होण्याच्या आधी लिस्ट येणं खूप गरजेचं असणार आहे. दोन्ही संघाच्या खेळताना माझी विनंती आहे आपले 11 खेळाडूची लिस्ट द्यायची आहे आणि आपला 12वा खेळाडू सुद्धा आपण इथे व्यासपीठावर पाठवायचा आहे. आणि मॅच तर नक्कीच आपण पाहते थोडीशी दुखापत आणि गोलंदाज इथे चेंज केला जातोय. अभिनी मात्र इथे 2 चेंडू फेकले आणि आपण पाहते दुखापत झाल्यामुळे आपण पाहते इथे गोलंदाजीचा मध्ये बदल केला जातोय. सनी राहिलेले 4 चेंडू आता मात्र इथे सनी टाकणार आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी इथे मात्र 14 धावांची गरज आहे. बाप्पा मोरिया मित्रमंडळ धाटाव या संघाला जरा फास्ट घ्या मित्रांनो, कारण आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. खूप सारे बक्षीस आपल्याला द्यायचं आहेत आणि या आयोजनाबद्दल काय बोलायचं एक जबरदस्त. जरूर असं वाटतं की 51,000ची स्पर्धा आहे, परंतु असं वाटत नाहीये. असं वाटतं की ही जवळजवळ 2 ते 2.5 लाखाची स्पर्धा आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये थोडंसं लोकांना सुद्धा आश्चर्य वाटले की स्पर्धा तरी किती हजाराची आहे, परंतु आपण पाहिलं 51,000ची जरूर स्पर्धा आहे. परंतु असं वाटत नाहीये, कारण क्वालिफाय होणाऱ्या संघाला 12 टी-शर्ट दिले जात आहेत. त्यानंतर बक्षिसांची सुद्धा इथे बरेच खैराती होत आहेत. त्यानंतर चषक सुद्धा इथे दिले जात आहेत. सनी आणि प्रसादने मायला पटका चेंडू पाहायचा. चेंडू पुन्हा एकदा जातो एक्स्ट्रा कोच्या दिशेने ट्रायल होतोय. तोपर्यंत मात्र प्रसादला मात्र इथे मिळतील तब्बल 2 धावा. धावसंख्या दोन्ही वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 36 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत.
आणि प्रशांत आपण पाहतो तर नक्कीच एकही चेंडू इथे डॉट झाले नाहीये. तर प्रत्येक चेंडूमध्ये डबल सिंगल भेटेल ते चौकार मारून आपल्या संघाला विजय कसा मिळेल याचाच मात्र तो विचार करत आहे. परंतु गोलंदाजांना सुद्धा विचार करावा लागेल आणि त्या तुम्हाला या स्पर्धेमधून मात्र बाहेर सुद्धा जावं लागेल. त्याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप फॉर्म मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहण्यामध्ये अनिरुद्ध आहे. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा प्रसादला 2 धावा इथे मिळतील. विकेट किपर थोडस नक्कीच नाराज आहे ओमकार. धावसंख्या दोन्ही वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 38 धावा इथे झालेली आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची इथे गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. असं वाटतं ही मॅच हळूहळू राधाकृष्ण गोलवडीच्या हातामधून निसटते का. परंतु पाहायचं आहे काय चित्र असेल. अजून सुद्धा ही मॅच संपलेली नाहीये. परंतु त्याच दरम्यान पुन्हा एकदा जरूर मोठा फटका फसतो. चेंडू हवेत आणि एक अभिकडून एक चांगला झेल आणि एक म्हणूया हा टर्निंग पॉइंट असणार का गौली राजा गौलवडीसाठी. कारण प्रसाद मात्र इथे बाद होतोय. डीजेला संधी. धन्यवाद डीजे. तर प्रसाद बांबुकडे आपण पाहते 8 चेंडूचा सामना केला आणि 18 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. एक महत्वाची जबाबदारी एक सिंहाचा वाटा त्याने जरूर इथे उचललेला आहे. त्याच्यावर खूप साऱ्या अपेक्षा होत्या. आयकॉन म्हणून आपण काय घेतलेलं आहे तर 18 धाव बनवल्यात. परंतु मॅच संपलेली नाही आहे. या मॅचचं चित्र बदलणार का. कारण प्रसाद मात्र इथे बाद होते. भावेश स्ट्राईकला असेल ना. स्ट्राईकला सुयोग मात्र येतोय साथ देण्यासाठी. तर या ओव्हर मध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी मात्र इथे 10 धावा बनवायचे आहेत. त्यामध्ये बाप्पा मोरिया मित्रमंडळ दाटावी या संघाला. तर पाहायचं ह्या मॅचचं नक्कीच चित्र काय असेल. काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू मध्ये 7 धावा इथे बनवायचे आहेत. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक सणीचं. पुण्याचा चेंडू हवेत आणि एक चांगला झेल आपण पाहतोय. तर सागर सावंत आहे तिथे. एक्स्ट्रा कोर मध्ये एक चांगला झेल आणि भावेची केली इथे समाप्त होते. डीजेला संधी असेल. धन्यवाद डीजे. तर नक्कीच असं वाटलं होतं की ही मॅच बाप्पा मोरिया मित्रमंडळ दाटाव यांच्याकडे जात आहे. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी करणारा संघ राधाकृष्ण गोलवाडी या संघाने थोडंसं मी म्हणेन कमबॅक केलेलं आहे. मोमेंटम आपल्या बाजूला गेलं. कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हॅरी आणि सुयोग ही जोडी मैदानात आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 10 धावा बनवायचे आहेत. सामना जर टाय झाला तर प्रथम विकेटचा विचार केला जाणार आहे आणि जर काही विकेट सेम असतील तर टॉसचा विचार केला जाणार आहे. तर पाहायचं आहे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा इथे बनवायचे हॅरी आणि सुयोग. तर हॅरी जर यांनी षटकार लगावला तर रुपेश रडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. काय असणार या मॅचचं रहस्य पाहावं लागेल. कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजी करण्याच्या संघाने मात्र आपण पाहतोय तर जाता जाता शेवटच्या 2 चेंडूवर मात्र सनील यांनी मात्र कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. आणि ती अपेक्षा होती की काय मोमेंट असेल, काय टर्निंग पॉईंट असेल. तर हा टर्निंग पॉईंट असणार का. सनीने घेतलेले 2 विकेट हे सुद्धा पाहावं लागेल. कारण ते विकेट महत्वाचे होते. प्रसाद आणि भावेश याचं विकेट होतं. खूप महत्वाचे विकेट होते. पण ते पाहूया सागर आपण पाहतोय आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉनची जबाबदारी कशी पार पाडणार. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची इथे गरज आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय आणि मात्र पंचांनी आपलं बोट वरती केलं आणि हॅरी मात्र इथं बाद होतोय. मी मगाशीच म्हटलं होतं रिव्हर्सचा फटका म्हणजे येडजवा फटका. आणि आपण पाहतोय तर त्याचाच अटेम्प्ट केला होता हॅरीने आणि मात्र तिथे स्वस्त्यात मध्ये तो बाद होतोय. याची अपेक्षा नव्हती. डीजे
धन्यवाद डी. 6 चेंडू 10 होती. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन पुन्हा एकदा आयकॉन. दोन्ही आयकॉन आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या हातामध्ये बॅट आहे. तिसरा आयकॉन आहे त्याच्या हातामध्ये चेंडू. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच ही फसली का? त्या दरम्यान पंच सांगतात की हा चेंडू वाईट असेल. 1 धावी ते मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 39 धावा झालेले आहेत. 5 चेंडू आणि 9 धावा. जर सामना टाय झाला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाणार आहे आणि जर काही विकेट सेम असेल तर टॉसचा विचार केला जाणार आहे. या मॅचचं चित्र बदललंय. ही मॅच आपण पाहते आता मात्र सिंगेला पोहोचलेली आहे. कारण आपण पाहते असं वाटलं होतं की धाटाव संघ ही सहजपणे मॅच जिंकेल, परंतु आपण पाहते असं नाहीये. आता थोडंसं वेगळं टर्निंग पॉइंट घेतलंय ते म्हणजे गौलवाडी या संघाने. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहते तर डॉट चेंडू. आता मात्र येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धावांची गरज. आणि आपण पाहते तर सचिन आणि सुयोग आयकॉन आहेत. आणि पुन्हा एकदा हा सुद्धा पाहतो पण आयकॉन. आणि ही आयकॉनची परीक्षा आहे सर. आता पाहिजे की बाजी कोण मारणार, सागर की सचिन, सुयोग. कारण 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना आपण पाहते आता मात्र ही मॅच आलेली आहे ती म्हणजे 4 चेंडू आणि 9 धावा. एक जबरदस्त कमबॅक. जो टर्निंग पॉइंट मिळून दिला होता, जो मोमेंटम आपल्या बाजूने लागला होता गोलंदाजी करण्याच्या संघाकडे, तो मोमेंटम त्याने आपण पाहते इथे ठेवलेला आहे. आणि त्याच्यावर पावलं ठेवून सागर गोलंदाजी करतोय. सचिन पुन्हा एकदा हलक्या त्याने कटवलं जरूर चेंडू. आपण पाहते तर 1 धावी ते मिळेल आणि 1च्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र 40 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. आपण विचार केला तर राधाकृष्ण गौलवाडी या संघाच्या 2 विकेट गेल्या होत्या आणि बाप्पा मोरया मित्रमंडळ धाटव संघाच्या तब्बल 4 विकेट गेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 8 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. बाप्पा मोरया मित्रमंडळ संघाला 3 चेंडू मध्ये 8 धावा कंपल्सरी करायचे. डावकुरा फलंदाज सुयोग घेतोय. आपण आयकॉन आहोत. आपण पाहते सागर सुद्धा आयकॉन आहे. सागरने आपण पाहते पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर जरूर घेतलेली आहे. सुयोग सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. जरा फास्ट घ्यायचा आहे. 3 चेंडू आणि 8 धावा कंपल्सरी करायचे. सुयोग आपण पाहिजे तर नक्कीच आपल्या संघासाठी बरेच मेहनत नेतृत्व केलं आहे, परंतु आज त्याला धाटाव संघाकडून एक महत्वाची पारी खेळायची आहे. 8 धावांची गरज आहे विजयासाठी धाटाव संघाला. आणि पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न. आत्मविश्वास अजून आहे. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा इथे कंपल्सरी करायचे आहेत. तर या मॅचचं चित्र थोडं बदललंय. असं वाटतं की ही मॅच सरळपणे आपण मध्ये पहिलं असं वाटत होतं की बाप्पा मोरया मित्र मंडळ धाटाव संघ सहजपणे जिंकेल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं तर अनिजकेल आहे. एखाद्या संघाला एक मोमेंटम मिळलं की त्या मोमेंटमच आपण पाहतो इथे खेळायला पाहतो. जेव्हा प्रसाद आणि भावेश होता तेव्हा असं वाटत होतं की ही मॅच असं वाटलं की 22 किंवा 21 चेंडू मध्ये समाप्त होईल, परंतु आता मात्र इथे संघर्ष आणि लढाई काय असते आणि ते मात्र संघर्ष करतोय सुयोग आणि गोलंदाज सागर. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. आणि पूर्णपणे आपण पाहतोय इथे मात्र 1 धाव जरूर घेतलेली आहे, परंतु ती काही कामाची नसणार आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावाची गरज आहे. कंपल्सरी 7 धावा बनवायच्या आहेत. जरा फास्ट घ्या, विनंती असेल जरा फास्ट घ्यायचं आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. धावसंख्या ती मात्र 41. 7 धावा झाल्या, परंतु कशा होणार हे सुद्धा मोठा प्रश्न आहे. परंतु जर गोलंदाजांनी केलेली चुकी आणि त्या चुकीचा फायदा एखादा वाईट एखादा नो षटकार केला तरी आपण पाहते सामना हा टाय होऊ शकतो, परंतु धाटाव संघ विजय होऊ शकत नाही, कारण त्यांचे 4 विकेट गेले आहेत. परंतु सागर काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत मात्र त्यांनी 3 धावा खर्च केलेल्या आहेत, इथे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना. परंतु पाहिजे या मॅचचं मोमेंटम काय असणार आहे तर व्हाईट आणि +1 म्हणजे टोटल 2 धावा. आणि आता मात्र सर
आणि नक्कीच सर असं वाटलं होतं मगाशी 6 धावा केल्या असत्या तर दाटव संघ जिंकला नसता, परंतु आता जर काय षटकार लगावला तर दाटव संघ विजयी होऊ शकतो, कारण एक चेंडू आणि 5 धावांची इथे गरज आहे. चौकार चालणार नाहीये, मात्र षटकार जर मारला, कारण आता जर आपण पाहिलं सैराट मध्ये एक डायलॉग, तर हुकला तर चुकला आणि ठोकला तर जिंकला. तर सो सोनार की आणि एक लोहार की. आता मात्र नक्कीच किशोरजी रटाडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. षटकारच लागणार आहे, कारण जर चौकार गेला तर सामना टाय होईल आणि टाय झाला तर विकेटच्या जोरावर आपण पाहते गवली कृष्णा गौलवाडी हा संघ विजयी होऊ शकतो. षटकार सो सोनार की एक लोअर की. आणि त्याचप्रमाणे पाहायचं आहे मोठा फटका जरूर लगावलाय, किती लांब जाणार फटका आणि चेंडू मात्र हवेत. आणि आपण पाहतोय तर बाप्पा मोर्या मित्रमंडळ धाटडाव संघ आपण पाहतोय नक्कीच त्यांनी प्रयत्न जरूर केलं होतं, पुन्हा एकदा मोमेंटन होतं, कारण चेंडू व्हाईट टाकला होता सागरने, परंतु त्याचा फायदा उचलला नाही तो सुयोगने. आणि इथे जर आपण पाहिलं तर राधाकृष्ण गोलवाडी संघ इथे विजय होते. विजय संघाचे अभिनंदन अभिनंदन, तसेच हरलेले संघाचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आपण पाहतोय कोण असेल.